तिथे आम्ही ऑफिससाठी जागा बघायला गेलो. आम्हाला माहित नव्हतं ती लोकॅलिटी कशी आहे काय आहे. तिथल्या सेक्रेटरीनी सांगितलं इथे महाराष्ट्रीयन अलाउड नाहीये, मराठी माणसं इथे अलाउड नाहीयेत महाराष्ट्रात, मुंबईत. इनका क्या है सर, 4 दिन जिम करी, एक अच्छी सी शक्ल पाली, फिर चाहे कैमरे के सामने एक डायलॉग भी ना बोल पाए. लेकिन बाप एक्टर है तो बेटा एक्टर बनेगा ही. कट कट, एक्टिंग अच्छा कर लेती हो. नाम क्या बताया? रश्मिका सदाकत. मराठी, लेकिन उसमें तो कैरेक्टर ही मराठी नहीं है, एक्शन नहीं चलेगा. सर मैं सीख लूंगी कैरेक्टर के हिसाब से. I said no. Next. काका बोला. ते व्यक्तींवल्ली नावाचं पुस्तक आहे का? कोणतं? हो, व्यक्तींवल्ली आपल्या पु ल देशपांडेचं. अरे काय राहिलं त्या मराठी लेखनाच्या पुस्तकात? नवीन इंग्लिश नॉवेल देऊ का? ठीक. बरं ते जाऊ दे. मला आता व्हॅकेशन्स आहेत. फॅमिली ट्रिपसाठी एक चांगली जागा सांग. म्हणजे कुठे? असं अदर स्टेट वगैरे चालते ना? महाराष्ट्राच्या बाहेर नको, महाराष्ट्रातच पाहिजे. महाराष्ट्रात सांगणं कठीण आहे यार. तू कुठे बाहेर जा ना. तसंही महाराष्ट्रात फिरण्यासारखं उरलं काय आहे? बरं ऐक ना, मला एक काम आहे, तर तू थोड्या वेळाने शांततेत विचार करून फोन कर. हो हो ठीक. हॅलो, प्रियेश का? हा बोल ना. मी काय म्हणत होतो, त्या सुशीलच्या घरी म्हटलं वास्तुशांती आहे, तर एक फोटो फ्रेम गिफ्ट करायची होती. सांग ना कोणती घेऊ? एक काम कर, शिवछत्रपतींची फ्रेम घेऊन घेतो. नाही ना, आहे त्याच्याकडे बघ. अरे मग बाळासाहेबांची पहा ना. ते थोडीशी एस्थेटिक टाईपची पाहिजे होती. अरे श्रेयस थांब, मला ना दुसऱ्या मित्राचा फोन येतो, मी करतो थोड्या वेळाने फोन. ठीक आहे. काका, थोडी मॉडर्न एस्थेटिक टाईपची फोटो फ्रेम आहे का? लागलेले आहेत नाही ना, असं एस्थेटिक टाईपचं मी दिसू राहिला. बाहेर पाहावं लागतील त्या दुसऱ्या ठिकाणी. नाही येत का? नाही आपली. हा बोल श्रीपाद. हा मी काय म्हणत होतो, प्रियस का? काय म्हणत होता? नाही म्हणजे तसं संध्याकाळी म्हणजे भेटायचं ठरवलं होतं, तर मी तसं बोललोय रश्मिका सोबत, प्रणित आणि सिद्धार्थ सोबत, तर ते हो म्हणाले. ते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? हा ठीक आहे ना, तसं पण फ्रीज बसलेलं आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, मग भेटू संध्याकाळी. ओके बाय. हा ठीक आहे. मोबाईल पाहू राहिली यार. ऑनलाईन ऑडिशन द्यावं लागते. ऑडिशन देत राहतो. सवय सुटली हाताची. कोण जिंकता का देखते. सवय सुटली भावा हाताची. तेरा भाई रे माणूस खराब आहे, एवढे बेकार पत्ते वाटते. खूपच पत्ते वाटते. हट, एक नंबर पत्ते वाटतो. एक मिनिट, हा श्रीपाद कुठे गेला? तो गॅलरी मध्ये. तुम्ही थांबा, मी येतो. अरे श्रीपाद, पोरगी गिरवी गेली का रे सोडून? इतका विचार करतोस? दुसरी पटवून घेऊ यार. पोरीचा विषय नाही ना रे बा, विषय दुसरा आहे. काय विषय? आपण आज जाऊन बोलूया. तू सगळ्यांना बोलवलं आणि स्वतः बाहेर येऊन उभा आहेस, चांगलं नाही वाटत. असं सगळे सोबत असतील, काही ना काही त्याच्यावर परिणाम निघेल. चल. आले साहेब आले. या साहेब, आपलं स्थान ग्रहण करा. भाऊ काहीतरी टेन्शन मध्ये होते, बाहेर शांततेत एकदम असे उभे होते. आम्हाला वाटलं की पोरगी सोडून गेली, पण भाऊचं वेगळा विषय. आयुष्य
बरं व्हॉट हॅपन एनिथिंग सिरियस? तू फालतूची इंग्रजी पडू नको हं. जे बोलायचं असेल मायच्या भाषेत बोल. काय अरे सॉरी, माफ कर. एनिथिंग सिरियसला काय म्हणतात मराठीत? झालं का असं ठिकाणला? प्लीज यार शांत बसा. तू बोल. तुम्हाला भूतभरल्यासारखं नेमकं तिथं? हा तुला नेमकं म्हणायचं काय? अरे काय काय म्हणायचंय? चला किती सहन करायचा अन्याय अपमान तो ये साला आपल्याच राज्यात राहू. अहो तुला झालं काय नेमकं? तू मुद्द्यावर बोलशील का? आज सकाळी बातमी पाहिली. मुंबईत मराठी पहिला घर नाही दिलं कारण मराठी होती म्हणून. आणि पहिल्यांदा नेतीसोबत निघडलेलं. मला पण मराठी होती म्हणून चित्रपटात नाकार. अरे मी तर माझ्या मित्रांना म्हटलं होतं मस्त बाळासाहेब ठाकरेची फ्रेम घे. आम्हाला एस्थेटिक फ्रेम पाहिजे. पुस्तक घ्यायला गेलो होतो पण मराठी दुकानदारानेच मराठी साहित्य वापरलं. पण माझ्या मित्रासोबत फॅमिली ट्रिप बद्दल बोललो. तो बोलला महाराष्ट्रात की फिरण्याला कायच नाही, बाहेर जा. जरा श्रीपाद तरी आपण करायचं काय? मग काय गप्पा बसून राहायचंय? आणि इथेच आपण कुठेतरी चुकतोय. आणि साहजिक आहे आपण जर गप्पा बसलो तर समोरचा आपल्यावरती वार करेल आणि याच्यामुळे फक्त मराठी माणसाची मानसिक स्थिती खराब होते. आणि याचं काय मराठी म्हणून चित्रपटात काम देत नाही. यांना काय माहितीये ज्याच्या नावाखाली ती इंडस्ट्री सुरू आहे ना ते दादासाहेब फाळके स्वतः मराठी बोलायचे. आणि यांना जर वाटत असेल ना महाराष्ट्रात फिरण्यासारखं काही नाही, उभ्या आयुष्यात एकदा सह्याद्री फिरायला. आणि राहिली गोष्ट माझ्या मराठी साहित्याची मराठी गाण्यांची, यांना काय माहितीये कोण ते पंडित भीमसेन जोशी सुधीर फडके. एकदा त्यांना ऐकून पहा. मराठी साहित्य त्यांना काय माहितीये कधी माडगुळकरांनी काय दिलं आमच्या बालगंधर्वांवरती. जसा जन्मती तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई कंठात घेऊन गाणे असा बालगंधर्व आता न हो. आता थांबायचं नाहीये. लवकर सांग आपण आपल्या भाषेसाठी काय करू शकतो. तर त्या प्रियाचं युट्यूब चॅनल आहे ना, एक काम कर तिला पण घे बोलू. पण ती का करेल आपली मदत? क्यों नहीं करूंगी मैं आपकी मदद. मैं आपकी मदद जरूर करूंगी. मैं मराठी नहीं बोलती पर मेरा जन्म महाराष्ट्र में हुआ है. मैं मराठी भाषा के लिए कुछ भी करने के लिए तैयार हूँ. बहुत बहुत शुक्रिया प्रिया. तो सुनो, मैं तुम्हारे यूट्यूब चैनल पे ना तुम एक शो शुरू करो जिसमें मैं मराठी कविता लिखूंगा. पर मैं क्या करूँ? मुझे एक्टिंग भी नहीं आती और मराठी भी नहीं आती. मैं हूँ ना, मैं करूंगी डायरेक्शन. मी काय करणार? मी त्या कविता माझ्या आवाजात बोलतो. सिम्पली मी व्हॉइस ओव्हर करतो. मी फर्स्ट क्लास एडिटिंग करतो. यंग जनरेशनला ओळखण्यासाठी मी मराठी रॅप करणार. लवकर सांग काम कधीपासून सुरू करायचंय? बोला जय भवानी जय शिवाजी. करा कामाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता दाखव मी सगळ्यांना. या बहरूपी जगात छोटा मी मोठा हा खंत. झाली सुरुवात आता होणार आता शेवट आता होणार अंत. फौलादी मराठी माणूस मी मानतो मी धर्म आणि संत. मराठी भाषेचा मान मला शान मला तू घाण केला. हा आपल्यानी हात दिला परक्यांनी साथ दिला. हा मी मृत्यूचा मित्र आणि तिला पण मात दिला. या दुनिये रोज झेलतो मी हसला आणि लेकरू हा रोज खेळतो मी. आता हा इंडस्ट्रीज पेलतो मी. मला भीती नाही कोणाची मिनी संकोच. मराठी माणूस बोलला तर मग बोलला मग विषय क्लोज. असे मुद्दे बघ करतो रोज. काय हा 1 ते 10 चल गिनती मोज. माझी किंमत आहे माग मी अनमोल आहे. एकच रोल आहे सोल आहे मोल आहे ट्रोल आहे खोल आहे. करतो सगळे काम मी एकदा तू धक्का बघ. क्रीजवर मी धोनी आणि छक्का बघ. काय मराठी माणसाचा शब्द तो पक्का. मग भारी आहे खूप आम्ही सरकत नाही. हा वाद करू नको काही हरकत नाही. वाईट ज्यांचे स्वप्न त्यांना बरकत नाही. वाद केला एकदा तर नाद करत नाही. हार नाही मानली आणि हार मानत नाही. हा इज्जत थोडी होती अति पण खाली सांडली. जे होते ते सगळं मी मांडली. मित्र आहे खूप आणि बाकीची टांगली. काय छोटं आहे घर आणि मोठं आहे झाड. मराठीची पंगत आणि चलपुंदी वाट. मराठीची पंगत आणि चलपुंदी वाट. मराठीची पंगत आणि चलपुंदी वाट.